मुंबई पाठोपाठ पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात सीएनजी दरवाढीचा फटका। नाशिकात ₹1.35, पुण्यात ₹2.50 सीएनजी महाग, तर नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरात सीएनजीच्या दरात प्रत्येकी ₹2 वाढ। आता लवकरच लॉकडाऊन सारखे दिवस येतील। महिनाभरात पेट्रोल ₹170 तर डिझेल ₹150वरती जाईल। पैसे गुंतवू नका, सुरक्षित ठेवा। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांकडून सरकारवरती टीका करत जनतेला आवाहन। राज्य सरकारचे वॅट आणि सरचार्ज रद्द केल्यास इंधनाचे दर कमी होऊ शकतात। वाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही मोठा दिलासा मिळेल। जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। 30 तारखेपासून रखरखत्या उन्हात उपोषण करणार। कुणीही समाज बांधव अंतरवालीकडे येऊ नका। राज्यात कुठेही उद्रेक किंवा आंदोलन करू नका। जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। जरांगेंचं आंदोलन म्हणजे लोकशाही आणि आरक्षणाचं अज्ञान। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची टीका। ओबीसी आरक्षणाला धक्का लावल्यास गाठ आमच्याशी, हाकेंचा हल्लाबोल। सरकारला दिलेल्या मुदतीला उद्या 10 महिने पूर्ण होतील। 58 लाख कुणबी प्रमाणपत्र कधी देणार? मराठा समाजाची फक्त मतं पाहिजेत का? मराठ्यांची मनं जिंकण्याची देवेंद्र फडणवीसांना संधी, जरांगेंचा निशाणा। जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक। जरांगेंना उपोषण करण्याची गरज पडू नये अशी सरकारची भूमिका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड उद्या जरांगेंची भेट घेणार। सिद्धरामय्यांकडून कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा। डीके शिवकुमार कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री होणार। हायकमांडच्या आदेशाचं पालन केलं। राजीनाम्यानंतर सिद्धरामय्या यांची प्रतिक्रिया। पोर्शे प्रकरणातील आरोपी अग्रवाल कुटुंबाला पार्टी करताना लाज वाटली पाहिजे। विशाल अग्रवालवरती कारवाई करा। भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांची मागणी। तर अग्रवाल कुटुंबाला पैशांचा माज, तृप्ती देसाई संतप्त।